स्वप्ने ठेव जपुनी, सुख पाहता लोचनी, सुख पाहता लोचनी. मॅडम कसं होतं, कधी कधी बायका नवऱ्याकडे हट्ट धरतात, बायका पुरुषांकडे हट्ट धरतात. नाही मला हे हवंच आहे, नाही माझ्या भवितव्यासाठी काहीतरी विचार करा ना प्लीज, माझ्यासाठी हे करा ना, असे हट्ट असतात. आणि मग त्या बायकांच्या समाधानासाठी पुरुष या अशा प्रकरणांमध्ये डॉक्युमेंट्स तयार करतात. म्हणजे मनात इच्छा असली काय किंवा नसली काय, डॉक्युमेंट्स मात्र तयार केली जातात. तू खडसावत का नाहीस या लोकांना? मम्मा मला ना प्रचंड राग येतो. अगं ते ब्रह्मेची लायकी तरी आहे का? तरी तू तुझ्या पर्सनल लाईफ वरती बोट ठेवत होता. माझं काय म्हणणं आहे, ह्या लोकांच्या निंदेनी किंवा टीकेनी आपल्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का? आता तू त्या ब्रह्मेला इतकं ओरडलीस, आता ही सगळी गरळ तो सगळीकडे ओकणार. हे बघ, अशा वेळेला ना आपण शांत राहणं एकदम चांगलं असतं. मम्मा तुझ्या विरुद्ध कोणी बोललं ना तर नाही सहन होत ग मला. अगं माहितीये बाळा मला ते, त्या दिवशी तू ब्रह्मेना झापलं तर तेव्हा मी तुला काही बोलले का? मी शांतच राहिले ना. अगं तुझ्या मनातली रागाचा निचरा होणं गरजेचं होतं. पण मम्मा या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन एवढा विकृत का असतो ग? ह्याला कारण आपली समाज रचना. बाई एकटी कशी राहू शकते हा सर्व पुरुषांना पडलेला प्रश्न. मग चर्चा सुरू होते, मग कुणाशी तरी नातं जोडलं जातं, त्यांचा पुरुषी अहंकार सुखावतो. मम्मा तुला एक प्रश्न विचारायचा होता. विचार ना, आता तू तेवढी मोठी झालीस. विचार. तू रागवणार तर नाहीस ना? नाही, मला माहितीये तुला काय विचारायचंय, पण मला तो तुझ्या तोंडून ऐकायचंय. मम्मा तुला जर माहितीये माझ्या मनात काय, तर तू मला का प्रश्न विचारायला लावतेस? कारण तो प्रश्न तुझ्या मनातला आहे, तेव्हा तूच विचारतो. मम्मा तुझे आणि काकांचे नक्की काय संबंध होते? हा प्रश्न इतके दिवस मनात का लपून ठेवलास? का विचारलं नाहीस? हिम्मत नव्हती होत. उत्तर हवंच तुला? हो. मग ऐक, निखळ मैत्री. मग लोक का? तुला उत्तर पूर्ण हवंय ना? मग ऐक ना. हवंय. तुझे बाबा अपघातात गेल्यानंतर मला कुणाच्या तरी आधाराची गरज होती. नातेवाईकांनी पाठ फिरवली होती. एकटं जगणं, तेही तुला घेऊन. तेही न टाळता येण्यासारखं होतं. पण नातेवाईकांनी का? कारण मी परजातीत विवाह केला होता. तो राग त्यांच्या मनातनं गेला नव्हता. तुझे बाबा गेल्यानंतर मला कुणाच्या आधाराची तरी गरज होती. कारण त्यांचे पैसे मिळवणं, स्वतःसाठी घर बघणं, सगळ्या गोष्टी अवघड वाटत होत्या. अगं आयुष्यात कधी घराबाहेर पडलेच नव्हते, कुठला व्यवहारही माहीत नव्हता. मग शंतनुराव भेटले. ते आपले नातेवाईक होते. मला त्यांच्या मनात कोणतीही कटुता दिसली नाही. त्यांनी माझी विचारपूस केली. तुझे बाबा गेल्यानंतर पहिल्यांदा कुणीतरी माझी आपलेपणाने चौकशी केली होती. मग काय, मी माझ्या समस्यांचा पाढाच वाचला त्यांच्यापुढे. त्यांनी मला खूप मदत केली. पण यात मला कधीही आकर्षणाचा लवलेशही दिसला नाही.
मग काय, जेव्हा जेव्हा मला ते भेटत तेव्हा मी माझ्या समस्या त्यांच्या पुढे मांडत असते. आमची मैत्री घट्ट होत गेली. मला हे तुला कधीतरी सांगायचंच होतं. मी तुझ्या प्रश्नाची वाट पाहत होते. का? कारण असे प्रश्न मॅच्युरिटी आल्याशिवाय येत नाही. मी तुला असं बिनधास्त जगू दिलं का माहितीये? कारण तुझ्यावर जर असा प्रसंग आला तर तू त्याला कणखरपणे सामोरं जावं म्हणून. पण मग मम्मा, तू पूर्णपणे काकांच्या जीवावर जगलीस? नाही, पहिल्यांदा मला गरज होती, पण नंतर नंतर आयुष्य कळू लागलं होतं. मग जेव्हा त्यांना माझ्या मानसिक आधाराची गरज होती तेव्हा मी तो त्यांना दिला. हो, आणि तुझ्या मनात किंतु राहू नये म्हणून अजून एक गोष्ट सांगायची. पण कधीतरी आम्ही शरीराने जवळ आलो. त्यात कुठलाच उद्देश नव्हता. ती एक सहज आकाराला येणारी गोष्ट होती. मम्मा, तुला उत्सुकता नको म्हणून सांगितलं. सॉरी मम्मा, मी परवा उगाच तुझ्यावर चिडचिड केली. बाळा, सुख पाहता लोचनी. पर्यंत मी महाबळ, सरोज, हिना, दंडवते सगळ्यांची चौकशी केली. गंमत आहे पण. म्हणजे ह्या सगळ्यांपैकी कोणीही स्पष्टपणे काही बोलायला त्यांना सगळे राखून बोलतायत. तोच तर खरा प्रॉब्लेम आहे ना सर. म्हणजे या सगळ्यांना असं वाटतं की ही मालमत्ता माझीच आहे, त्यामुळे सगळेजण आपापल्या सोयीनुसार उत्तरं देतात. अगदी तुम्ही सुद्धा. नाही, माफ करा पण काय, विकासाचा हक्क सगळ्यांनाच आहे, तुम्हालाही आहे. आपण प्लीज मुद्द्याचं बोलूयात. मी मुद्द्याच बोलतोय. एनिवे, कसं आहे की या सगळ्यांच्या चौकशीमधून फारसं काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. या सगळ्यांकडे जी डॉक्युमेंट्स आहेत ती खरी आहेत, त्यामुळे कोणालाही त्यांचं डॉक्युमेंट खोटं ठरवून बाजूला नाही करता येणार आपल्याला. पण मग हा तिढा सुटणार कसा? हां, कसं आहे वर्षा मॅडम की हा तिढा जर सोडवायचा असेल तर परब साहेबांनी ती डॉक्युमेंट्स बनवताना नेमकी परिस्थिती काय होती हे आपल्याला शोधून काढावं लागेल. मी प्रयत्न केला तसा, पण हे चौघं इतके म्हणजे बनलेले आहेत की कोणीही मला ताकासूर लागू दिलं नाही. व्यक्तिगत पातळीवर बोलायला कोणी तयार नाहीये. मग आता जास्त काम तुम्हाला करायचं. म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंटचा कालावधी चेक करायचा आणि त्या काळामध्ये परब साहेबांची मनस्थिती नेमकी कशी होती हे शोधून काढायचं. हे फार जिकिरीचं काम आहे. बरोबर बोलता तुम्ही. खरंच खूप जिकिरीचं काम आहे हे. कारण अपघातापूर्वी 1-2 महिना सर खूप डिस्टर्ब असायचे. म्हणजे त्यांच्यातला करारीपणा जवळजवळ संपतच आला होता. मला त्या सगळ्या गोष्टीचं नीट नेटकं डॉक्युमेंटेशन करून हवंय. डोंट वरी सर, सगळ्या फाईल्स अगदी अप टू डेट आहेत. नाही, पण मला त्या सगळ्यांचं रेकनर करून हवंय. सर, ते तुम्हाला कशा पद्धतीचं हवंय? म्हणजे अगं सगळं आपल्या ऍडजस्टमेंट्स आणि त्याबद्दलच्या सर्व कागदाच्या फाईल्स, त्या फाईलचा नंबर,
ह्या सगळ्या गोष्टी मला अतिशय व्यवस्थित करून हव्या. ओके सर, पण मला जर तुमचा उद्देश कळला असता तर म्हणजे डॉक्युमेंट्स मी जास्त काटेकोरपणे तयार करू शकेन म्हणून, बाकी काही सॉरी सर. नाही नाही नाही, सांगतो ना. काय आहे, आता वयोमानानुसार बऱ्याच गोष्टी पटकन आठवत नाही. काय पूर्वी बुद्धी तल्लख होती तेव्हा नुसतं विचारलं, अगदी वळसण्याची जमीन कुठे आहे हे विचारलं ना तरी त्यातलं अंतर, त्याचं क्षेत्रफळ अगदी पाठ असल्यासारखं सांगायचो. पण आता नाही जमत. ओके सर, मी अगदी सविस्तर नोट तयार करून देते. सर, आणखीन एक गोष्ट, हा, बऱ्याच गोष्टी तुमच्या सहीसाठी पेंडिंग आहेत, सो मला सह्या हव्या होत्या. तुम्ही नव्हतात ना सर? एक मिनिट. सर, काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे खूप थकल्यासारखे दिसताय म्हणून विचारलं. जरा बरं नव्हतं, ट्रीटमेंटसाठी दिली लागेल. ही जागा कुठली? सर, आपण ना आपल्या कल्याणच्या फॅक्टरीजवळ एक छोटासा प्लॉट घेऊन ठेवला होता. तिथं आपण काहीच काम केलेलं नाहीये, तर तो प्लॉट समोरच्या कल्याण मोटर्सवाल्यांना रेंटवरती हवाय. त्याचेच डॉक्युमेंट सर. घरी जाताना ही फाईल तुम्हाला दे. मी जरा डिटेल बघतो आणि मग रिप्लाय देऊ. ओके सर, नो प्रॉब्लेम. सर, कॉफी पाठवू तुमच्यासाठी? नाही नको. बरं, मगाशी सांगितलेले सर्व पेपर्स ताबडतोब तयार करून माझ्याकडे पाठव. मग आपण काय करू, दोघंही बसून त्याच्यावर विचार करू आणि सर्व व्यवस्था करून टाकू. ओके सर. सर, आतनं यमाने आवाज दिलाय. असं का बोलताय सर? म्हणजे काय आहे, चाहूल आली ना की सावध व्हायचं, असा आमचा स्वभाव. अच्छा, म्हणजे परब साहेबांना मृत्यूची स्पष्ट कल्पना आलेली होती. सुख पाहता लोचनी अच्छा, म्हणजे परब साहेबांना मृत्यूची स्पष्ट कल्पना आलेली होती. चांगला मुद्दा आहे. वर्षा मॅडम, या मुद्द्याच्या आधारावर बरेचसे निर्णय हे मागे पुढे होऊ शकतात. पण सर, आपल्याला आपला निर्णय लवकरात लवकर घ्यायचा आहे ना. वर्षा मॅडम, हो, तुम्हाला जो अंतर्गत चौकशीचा निर्णय हवा ना, तो होईल, लवकरात लवकर होईल. मग मग तुम्ही कुठला निर्णय मागे पुढे होणार म्हणताय? वर्षा मॅडम, तुम्ही आता कुठलाही निष्कर्ष काढा, पण त्या निष्कर्षामुळे या चौघांचं समाधान होणार आहे का? नाही. हे चौघही असेच भांडत राहणार आणि तोपर्यंत ही सगळी मालमत्ता आणि कंपनी ही अशीच झुलत राहणार. या दरम्यान निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला. मला? कोणता?
कशा मॅडम मला सांगा, आता या 4 दावेदारांपैकी ही सगळी प्रॉपर्टी कोणाच्या एकाच्या हवाले करायची का? नाही. म्हणून जोपर्यंत खरा वारसदार कोण आहे हे आपल्याला कळत नाही तोपर्यंत ही सगळी मालमत्ता आणि ही कंपनी ही तुमच्या अधिकारात ठेवायची. ओके? ऑफकोर्स, कारण कंपनीचं कायदेशीर हस्तांतरण होईपर्यंत माझे अधिकार मला कोणाच्याही हवाले नाही करता येणार. म्हणजे कुणावरही मी असे अधिकार नाही सोपवू शकत. मला परब सरांनी तसं बजावून सांगितलं. ओके. अच्छा, म्हणजे या संपूर्ण मालमत्तेच्या 5व्या दावेदार तुम्ही आहात? नाही, तसं नाहीये. म्हणजे कर्तव्य आहे ना ते माझं. हा, तेच कर्तव्य तुमचं मालकाप्रती. तर हा मुद्दा असा आहे की परब साहेबांची खरी इच्छा काय होती हे शोधून काढावं लागणार. एक मिनिट, मला सांगा, त्यांना कुठला मेजर आजार होता? नाही, तसं नाही सांगता येणार. पण मृत्यूच्या आधी मात्र मृत्यूची चाहूल लागल्यासारखं बोलत होते ते. मला भेटायला खूप उत्सुक होतात. नाही, म्हटलं दावा सांगण्यापूर्वीच पळून गेलात की काय? चेष्टा करतोय? चेष्टा करतोय. लॉ इज ग्रेट. ही चौकशी वेळेत पूर्ण करायची म्हणून. इतरांची झाली? प्रश्न उत्तर. इतरांची चौकशी चाललेली आहे. काय प्रत्येकाकडे एकदा जाऊन आलं की संपलं असं तर नाही होणार ना. लॉ इज ग्रेट. ह्या प्रकरणाची संगती लावता लावता काही प्रश्न उद्भवले की मग जावं लागतं किंवा बोलावून घ्यावं लागतं. खरंय. मला वाटतं आपण सुरुवात करायला हवी, नाही? आपण आपण तसं म्हटलं तर या केसशी तुमचा काहीच संबंध नाही. म्हणजे तुमच्या नावाने कुठलेही डॉक्युमेंट नाहीये, तुम्ही कुठला दावाही केलेला नाहीये. मग कशाला करताय ना? प्रश्न उत्तर. मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की या प्रकरणाची संगती लावता लावता मध्येच काही प्रश्न उद्भवतात. तसंच झालंय. मग आता तुम्हाला माझ्या संदर्भात असा कुठला प्रश्न उद्भवला? परब साहेबांनी त्यांच्या प्रॉपर्टीतला काही हिस्सा त्यांच्या दूरच्या नातेवाईकाला म्हणजे दंडवतींना देऊ केलेला आहे. विक्रम महाबळांशी तर त्याने मालमत्तेचा व्यवहारच केलेला आहे. एवढंच काय, त्या ठेवलेल्या बाईलाही सगळं काही लिहून दिलेलं आहे. अजून कोणाचा फोन येऊन गेला? हा, त्या विक्रम महाबळांचा. विक्रम महाबळांचा?
श्वेता, श्वेता, काहीतरी भयंकर घडतंय. आता उगाच पॅनिक होऊ नको. त्यांच्या फोननी काय बिघडणार आहे का आपलं? अगं, तुझा नंबर कुणालाच माहिती नाहीये श्वेता, असं काय करतेस तू? संजू, फोन नंबर मिळवणं मोठी गोष्ट नाहीये. तुला नाही कळत आहे श्वेता. श्वेता, मला काळजी वाटते. ही सगळी माणसं आपल्या विरुद्ध कटकारस्थान करतात असं मला वाटतंय. आणि हा ब्रह्मे त्या महाबळला मिळालाय अशी शंका यायला लागली मला.